गेल्या 2 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या गोखले पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर तो नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। मात्र गोखले पुलाचं कामकाज पाहता बीएमसी आणि रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। जुना गोखले पूल आधी जसा होता तसं न बांधता वेगळ्याच पद्धतीने बांधल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय। गोखले पुलाला आधी जोडलेला असणारा बर्फीवाला पूल नव्या गोखले पुलाला जोडला गेलेला नसल्यामुळे त्याचा फायदा तरी काय असा प्रश्न आता विचारला जातोय। मुंबईतल्या बहुप्रतीक्षित अशा गोखले ब्रिजचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि हा ब्रिज आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। काही दिवसापूर्वीच या ब्रिजचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। मात्र या पुलाचं बांधकाम पाहता आता या बांधकामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवरती सुद्धा आरोप केले जात आहेत। कारण आधीचा जो गोखले ब्रिज होता तो बर्फीवाला ब्रिजला जोडलेला होता। मात्र आता रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामधला समन्वय नसल्यामुळे या ब्रिजचं जे काम झालेलं आहे त्या ब्रिजच्या कामानुसार जर पाहिलं आपण तर पुढच्या टप्प्यामध्ये जो दिसतोय तो गोखले ब्रिज आहे आणि आता ज्या पुलावरती आपण उभे आहोत तो बर्फीवाला ब्रिज आहे। मात्र हा ब्रिज एकमेकांना जोडलेला सुद्धा नाही आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका जो आहे तो इथल्या सगळ्या वाहतूकदारांना होतोय। कारण गोखले ब्रिजचं हे कामकाज जे आहे ते जवळपास 2 वर्ष सुरू होतं। मात्र बर्फीवाला ब्रिज हा जोडला गेला नसल्यामुळे आता मुंबईमधून या भागातून जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागतंय। त्यामुळे गोखले ब्रिजचं आता नेमकं काय होणार? जो पहिल्या टप्प्यातला ब्रिज खुला केलेला आहे त्या ब्रिजला बर्फीवाला ब्रिज हा जोडला जाणार का आणि कधीपर्यंत तो जोडला जाणार हा एक प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा उपस्थित केला जातोय। सोशल मीडियावरती भरमसाठ मीम्स या प्रकरणी पाहायला मिळतात आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता बर्फीवाला ब्रिज आणि गोखले ब्रिज हा एकमेकांना जोडला जाणार का हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।